मान्सून म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पाऊस आणि पावसाळा म्हणजे प्रत्येकाचा आवडता ऋतू. पाऊस पडून गेल्यानंतर निसर्गामध्ये अनेक बदल तुम्हाला पाहायला भेटतात, जसं की उन्हामुळे तापलेली जमीन असेल किंवा ओसाड पडलेल्या नद्या नाल्या असतील, परत दुथडी भरून व्हायला लागतात. निसर्गामध्ये गारवा येतो. त्या व्यतिरिक्त निसर्गाने जणू पांढऱ्या ढगाची चादर ओढली असा फील तुम्हाला माझ्या मागं बघून येत असेल. आणि अशाच निसर्गरम्य ठिकाणी एक प्रीमियम फार्म हाऊस प्रोजेक्टला आज आपण एक्सप्लोअर करण्यासाठी इथे आलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे. आज मी हडशी लेकजवळ उभा आहे. ह्या हडशी लेक आहे आणि समोरच्या साईडला तुम्हाला जो दिसतो आहे तो तिकोना फोर्ट आहे. आणि हडशी लेकसमोर हा आहे प्रीमियम फार्म हाऊस प्लॉटिंग प्रोजेक्ट, जिथे तुम्ही फुल्ली डेव्हलप फार्म हाऊस प्लॉट ॲफोर्डेबल कॉस्टमध्ये घेऊ शकणार आहात. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ. तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून एक सुंदर प्रोजेक्ट तुम्हाला व्यवस्थित बघता येईल. सो मंडळी, सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ. तुम्हाला आतापर्यंत हे तर लक्षात आलं असेल की मी हडशी लेकच्या समोर उभा आहे, पण ॲक्युरेट जर लोकेशन सांगायचं झालं तर या प्लॉटिंग प्रोजेक्टचा जो सातबारा आहे तो काशिक नावाच्या गावाचा आहे. हे काशिक गाव जे आहे ते मुळशी तालुक्यातलं शेवटचं गाव आहे आणि काशिकला लागून जे जवण आहे ते मावळ तालुक्यात येतं. या प्रोजेक्टला लागून हडशी नावाचं गाव आहे आणि हडशी गावामध्ये सत्यसाईबाबा पांडुरंग जे देवस्थान आहे ते डोंगरावर आहे. लाखो भाविक इथे येत असतात. त्याच्या व्यतिरिक्त इथे पुढं 3 किलोमीटरवर पवना धरण आहे. तिथे पण तुम्हाला माहिती आहे 12ही महिने पर्यटन फुल असतं. त्या व्यतिरिक्त समोरचा जो डोंगर आहे तो तिकोना किल्ला आहे. 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या तिकोना किल्ल्याला स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. त्या व्यतिरिक्त इथून पुढे 3 किलोमीटरवर तुंग नावाचा सुद्धा एक किल्ला आहे. इथंही मोठ्या प्रमाणात गिर्यारोहक येत असतात ट्रेकिंगसाठी. सो हे झाले जवळपासचे लोकेशन. त्याच्या व्यतिरिक्त जर मला तुम्हाला पुणे मुंबई हायवे सांगायचा म्हटला, जुना मुंबई पुणे हायवे, तर तो 12 किलोमीटरवर आहे. लोणावळा जे आहे ते 24 किलोमीटरवर आहे. आणि जर तुम्ही पुण्याच्या दिशेने येत असाल तर मग चांदणी चौक जो आहे तो इथून 39 किलोमीटरवर आहे. वाकडचा जो भुजबळ ब्रिज आहे, वाकड फ्लायओव्हर, तो 35 किलोमीटर आहे. त्यानंतर फेज 3 जे आहे मेगापॉलिस सर्कल ते 25 किलोमीटरवर आहे. बानेरचं जे बिटवाईज IT पार्क आहे ते 33 किलोमीटरवर आहे. पौडचा जो बसस्टॉप आहे तो 28 किलोमीटरवर आहे. आणि तुम्ही कुठूनही येत असाल तर 30 ते 45 मिनटाचा वेळ लागू शकतो प्रत्येकाच्या. तुम्ही म्हणजे कुठल्या ट्रान्सपोर्टने येत आहे त्या हिशोबाने वेळ जो आहे तो मागं पुढं होऊ शकतो. बाकी हे जे गाव आहे काशिंगाव, इथपर्यंत सिटी बस म्हणजे आपली PMPLची जी बस सेवा आहे तीसुद्धा ह्या गावापर्यंत ॲवेलेबल आहे. आता इथे येणारे मॅक्सिमम लोक तर स्वतःच्याच गाडीने येतात, पण तरीसुद्धा अडीअडचणीला तुम्हाला इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते सुद्धा ॲवेलेबल आहे. सो मंडळी, मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात आलं असेल. बाकी मी डिस्क्रिप्शनमध्ये या प्रोजेक्टचं गुगल लोकेशन पण टाकतो आहे. तुम्ही गुगल लोकेशनला क्लिक करून पण इथे येऊ शकता. बाकी इथे 24/7 सिक्युरिटी गार्ड पण असतात. प्रोजेक्टला टोटल 3 गेट आहेत आणि सिक्युरिटी गार्डचे जे रूम्स आहेत ते पण ह्या साईडला आहेत. सो तुम्ही डायरेक्ट जरी आलात तर इथे सिक्युरिटी गार्ड अवेलेबल असतात. फक्त कॉल करून आलात तर जे बिल्डरची टीम आहे ती प्रॉपर इथे सांगून ठेवते. आणि त्याच्यानंतर ह्या सिक्युरिटी पर्पज ह्या गेटला इथे लॉक लावलेलं असतं, तर ते जे सिक्युरिटी गार्ड आहे ते तुमच्यासाठी वाट पाहतात आणि हे गेट जे ते सुद्धा खोलून ठेवतात. आणि लोकेशन जर शोधण्यात मागं पुढं झालं तर ते सिक्युरिटी गार्ड जे आहे किंवा इथले जे केअरटेकर आहेत ते तुम्हाला लोकेशनवर येण्यासाठी सुद्धा मदत करतात. सो मी आशा करतो की लोकेशन हा मुद्दा जो आहे तो तुम्हाला क्लिअर झाला. सो मंडळी, लोकेशन तर कळालं, पण प्रोजेक्टच्या टायटलचं काय? कारण की फार्म हाऊस प्लॉट घेताना प्रॉपर्टीचं टायटल खूप महत्त्वाचा विषय असतो. आणि आम्ही जेव्हा पण व्हिडिओ बनवतो, तुम्हाला माहिती आहे की आम्ही अनेक प्लॉटिंग प्रोजेक्टचे व्हिडिओ आत्तापर्यंत बनवलेले आहेत, पण आम्ही फक्त लीगल अँड क्लिअर टायटल प्रॉपर्टीचेच व्हिडिओ बनवतो. इथला जर तुम्ही सातबारा बघितला तर सिंगल ओनरचा तुम्हाला सातबारा बघायला भेटेल. 11 गुंठ्याचे प्लॉट यासाठी केले की तुमचं सेपरेट सेल डीड सातबारा इथे व्हायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मागील 50 वर्षाचा जो सर्च रिपोर्ट आहे तो सुद्धा इथे मिळणार आहे. आणि तुम्ही कुठल्याही वकिलाला जरी या प्रॉपर्टीचे पेपर दाखवले तरी तुम्हाला क्लिअर टायटल प्रॉपर्टी म्हणूनच या प्रॉपर्टीचा उल्लेख हा निश्चित आढळणार आहे. सो प्रॉपर्टीचं टायटल अतिशय स्वच्छ आणि क्लिअर असं आहे. जेवढ्याही लोकांनी इथे प्लॉट घेतलेले आहेत ते सगळे समाधानी ग्राहक तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील. आता इथली एक चांगली गोष्ट काय, जनरली काय होतं की 2 टाईपचे प्लॉट असतात. एक प्लॉट तुम्ही घेऊन ठेवता आणि नॅचरल ॲप्रिशिएशनची वाट बघता, आणि दुसरे टाईपचे जे प्लॉट असतात ना ते जनरेशनल वेल्थसाठी
घेऊन ठेवलेले प्लॉट असतात, जिथे तुम्ही रिटायरमेंट लाईफसुद्धा जगू शकता. शहराच्या गर्दीतून किंवा प्रदूषणातून किंवा टेन्शनमधून तुम्ही निसर्गाच्या सानिध्यावर जेव्हा इथे राहायला येतात, तेव्हा निश्चित तुमचं आयुष्य जे आहे ते सुद्धा इथे वाढतं. स्वच्छ हवा आहे, तुम्ही बघू शकता किती जिथे बघाल तिथं निसर्ग तुम्हाला दिसतोय आणि गर्दी पण नाही आहे, कुठलं प्रदूषण पण नाही आहे. तर लोकं असं बंगलो बनवून इथं राहणं पसंत करतात. स्वतः येऊन तर राहतातच, पण जेव्हा ते राहत नाहीत तेव्हा तुम्हाला माहिती असेल की हा जो पवना जो भाग आहे, पवना एरियाचा जेवढा रेडियस आहे, लोणावळा किंवा मावळ मुळशीचा भाग, इथं रेंट खूप चांगला मिळतो. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवणार नाही की इथे बंगलोला पर डे 20,000पर्यंत कमीत कमीत रेंट मिळतं. त्यामुळे तुमची डेड इन्व्हेस्टमेंट होत नाही. म्हणजे तुमची जनरेशनल वेल्थ तर होतेच होते, पण तुम्हाला इन्कमचा पण एक सोर्स इथे सापडतो. प्लस या फार्म हाऊसला जर काही तुम्हाला मेंटेनन्स येत असेल तर तो कॉस्टसुद्धा इथून तुमची निघते. सो या प्रोजेक्टचं टायटल तर क्लिअर आहे, पण इथे प्लॉट घेतल्याने तुमची जनरेशनल वेल्थ जी आहे ती निश्चित क्रिएट होणार आहे. सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया. 30 एकरमध्ये हा पूर्ण लेआउट इथे हाताळण्यात आलेला आहे. 100पेक्षा जास्त प्लॉट आहे. मिनिमम प्लॉट साईज ही 11,000 स्क्वेअर फूटची ठेवण्यात आली, की उद्देश सिंपल आहे, सेपरेट सेल डीड सातबारा व्हावा. आता सेपरेट सेल डीड सातबारा झाल्यामुळे काय होतं, जर तुम्हाला यदा कदाचित विकायची वेळ आली तर तुम्हाला कोणावर डिपेंड राहायची गरज पडत नाही. तुम्ही डायरेक्टली विकू शकता. सो 11 गुंठ्याचा कमीत कमीत प्लॉट आहे आणि वरचे जे प्लॉट आहेत ते थोडेसे मागं पुढं आहेत. म्हणजे 15,000 20,000 असे पण प्लॉट इथे ठेवण्यात आलेत. प्लॉटमध्ये 2 टाईपचे रोड देण्यात आलेत. आता हा जो रोड दिसतोय बघा, तिथे समोर हाडशीचा लेक आहे आणि त्या गेटपासून आलेला हा जो रोड आहे, जो शेवटपर्यंत जातो, हा 40 फुटाचा रोड आहे. भला मोठा रोड आहे. आता हा मुद्दामून असा तार रोड ठेवण्यात आला आहे, कारण ह्या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. तो पाणी इथं झिरपलं पाहिजे त्या हिशोबाने हा डांबरी रोड ठेवण्यात आला आहे, तार रोड ठेवण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त इथं फुटपाथ देण्यात आलेलं आहे. या साईडला तुम्ही फुटपाथ बघू शकता. ह्या साईडला पण फुटपाथ तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे जे प्लांटेशन आहे ते किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता. आता हे मागच्या वर्षी केलं होतं प्लांटेशन, त्यामुळे ही झाडं जी आहेत ती पण बऱ्यापैकी मोठी झाली. इथं पण तुम्ही बघू शकता झाडं दिसायला किती सुंदर दिसतात ते. आणि अंतर्गत जे रोड आहेत, आता हे आतमधल्या प्लॉटसाठी जे रोड सोडलेत हे 20-20 फुटाचे रोड आहेत. हे पण तुम्ही बघू शकता. याला पण इथं जे पावसाळी गटारं असतात याचं नियोजन करून देण्यात आलेलं आहे. आणि प्लॉट देण्याची जी पद्धत आहे डेव्हलपरची, ती वैयक्तिक मला खूप चांगली वाटली. आपण अनेक फार्म हाऊस प्रोजेक्टचे व्हिडिओ आत्तापर्यंत बनवलेत, पण प्लॉटला डिलिव्हरी देण्याची जी स्टाईल आहे ती प्रत्येकाची वेगळी असते. आता इथं रेट जो आहे ना, शेवटी तुम्हाला सांगणारच आहे, रेटच्या हिशोबाने जी डेव्हलपमेंट दिली आहे आणि जो प्लॉटचा तुम्हाला पोझिशन मिळते ते खूप जास्त व्हॅल्यूज तुम्हाला मिळतात असं मला वाटतं. कारण की प्रत्येक प्लॉटला असं दगडाचं वॉल कंपाऊंड करून मिळतं. आता हे जे डबरचं बांधकाम जे असतं हे, ह्याला खर्च जो आहे तो खूप चांगला येतो, म्हणजे जास्त येतो. हे डबरचं बांधकाम तुम्हाला देण्यात आले. हे साधारणतः 1.5-2 फूट जमिनीत असतं आणि 1.5-2 फूट जमिनीच्या वर आहे. तर एवढं भक्कम असं तुम्हाला दगडी कंपाऊंड देण्यात आलेलं आहे. वर हे चेनिंग म्हणतो आपण याला. त्याच्यात 2 असतात, एक वायर्ड फेन्सिंग असतं साधं, आणि हे प्रॉपर चेनिंग आहे, मजबूत चेनिंग इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. सो अशा पद्धतीचं डिमार्केशन आम्ही एवढे प्रोजेक्ट बनवले, एवढं सुंदर डिमार्केशन आत्तापर्यंत फार कमी प्रोजेक्टमध्ये आम्हाला बघायला भेटलं. अगदी नाहीच्या बरोबरीचंच तुम्ही म्हणू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला असे फीडर बॉक्स बघायला भेटतील. हे लाल कलरचे दिसतात आहे ना, हे लाईटचे कनेक्शन आहेत. सो असे कनेक्शन तुम्हाला यासाठी देण्यात आलेत की जेव्हा कधी तुम्ही इथं कन्स्ट्रक्शन चालू कराल तर तुम्हाला MSEBचं कनेक्शन इथं घेता येईल. बाकी तुम्ही वारा बघू शकता, किती सोसाट्याचा वारा इथं वाहतोय. त्याचं कारण आहे हे जे तुम्हाला पूर्ण सह्याद्रीच्या रांगा दिसतात ना, ह्याच्यामुळंच एवढी स्वच्छ हवा इथे तुम्हाला दिसत आहे. आणि हेच वातावरण तुम्हाला इथे अनुभवता येणार आहे जेव्हा कधी तुम्ही इथे प्लॉट घ्याल त्यावेळेस. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे असे स्ट्रीट लाईट देण्यात आले, तुम्ही बघू शकता. सगळ्या रोडवर तुम्हाला स्ट्रीट लाईट दिसत असतील. त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्लॉटसोबत तुम्हाला पाण्याचं पण एक कनेक्शन जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिथं समोरच्या साईडला प्रोजेक्टचं मेन एंट्रन्स गेट तर आहेच आहे, पण प्रोजेक्टच्या बाहेर पण 2 गेट आहेत. म्हणजे मेन रोडच्या नंतर 2 गेट आहेत. एक गेट आहे तर सर्वंट क्वार्टरच्या दिशेला, म्हणजे या प्रोजेक्टचे जे केअरटेकर आहेत, वॉचमॅन आहेत, त्यांची घरं बाहेर बनवून ठेवण्यात आलेली. तिथे एक गेट येतं आणि दुसरा गेट ह्या प्लॉटच्या समोर ठेवलं आहे. आणि त्याच्या पुढं मग परत मेन गेट ठेवलेलं आहे की यदा कदाचित जर रोड मोठा झाला तर प्रोजेक्टला प्रॉब्लेम नको म्हणून प्रोजेक्टचं गेट थोडंसं आतल्या साईडला साधारणतः 50 फूट आतमध्ये घेऊन भव्यदिव्य असं कमान जी आहे ती इथे बनवण्यात आलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त ॲम्युनिटीज पण तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. सो ॲम्युनिटीज आपण थोडं वरच्या साईडला जाऊन समजून घेऊ, म्हणजे प्लॉट तुम्हाला अजून व्यवस्थित लक्षात येईल. सो मंडळी, जे डेव्हलपर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काही ॲम्युनिटीज पण ह्या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेले आहेत. आता ॲम्युनिटीजपेक्षा
फार्म हाऊसमध्ये ह्या ज्या फॅसिलिटी असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात, कारण फार्म हाऊस प्रोजेक्ट जे असतात ते शहरापासून थोडेसे लांब असतात. त्यामुळं फॅसिलिटी ज्या असतात, रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज, डिमार्केशन, ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. तर त्या इथं सर्व दिलेल्याच आहेत, पण ॲम्युनिटीजसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गार्डन असणार आहे या प्रोजेक्टमध्ये. अतिशय सुंदर असं गार्डन तुम्हाला मिळणार आहे. क्लब हाऊस असणार आहे, म्हणजे तुमच्या घरात जर काही पार्टी फंक्शन असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे येऊन तुमच्या सेकंड होममध्ये लोकांना बोलवून इथे पार्टी फंक्शन तुम्ही करू शकता. त्या व्यतिरिक्त एक मंदिराचा सुद्धा प्लॅन या प्रोजेक्टमध्ये करण्यात आलेला आहे. एंट्रन्स गेट जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला ते पण आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर काय असेल ना फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये, तर ते असतं सिक्युरिटी. कारण तुम्ही काही लगेच घर बनवायचा प्लॅन करत नसता, तर सिक्युरिटी खूप मोठा विषय असतो. तर 3 टायर सिक्युरिटी पूर्ण प्रोजेक्टला. वॉल कंपाऊंड तो ऑलरेडी बनवलं आहे बघा. आता ह्या प्लॉटच्या बाजूला जे दिसते ना ते प्रोजेक्टचं वॉल कंपाऊंड आहे. सो वॉल कंपाऊंड तो तुम्हाला दिलं आहे. मागच्या साईडनी पण तुम्ही बघू शकता. आता मी शेवटच्या ऑलमोस्ट प्लॉटला इथे उभा आहे. सगळीकडून तुम्हाला वॉल कंपाऊंड पण आहे प्रोजेक्टला. त्या व्यतिरिक्त CCTV कॅमेरेज पण इथे असणार आहे. आणि आता आपण खालच्या साईडला जाणार आहोत, जिथे इथले प्रोजेक्टचे केअरटेकर आणि सिक्युरिटी गार्ड असतात. सो ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ते पण इथे असतात, म्हणजे 3 टायर सिक्युरिटी तुम्हाला इथे मिळते. आणि मी शेवटच्या प्लॉटजवळ आता ऑलमोस्ट उभा आहे, तरीसुद्धा तुम्हाला बघा हडशी लेकचा पूर्ण व्ह्यू जो आहे तो इथं दिसतो आहे. बाकी ह्या प्रोजेक्टची एक ब्युटी मला विचाराल ना तुम्ही, तर 360 डिग्री तुम्हाला व्हॅली व्ह्यू दिसत असेल बघा. तुम्ही जिथे बघाल तिथं तुम्हाला डोंगर बघायला भेटतील, आणि जिथे बघाल तिथं फक्त जंगल, ग्रीनरी हे सगळं बघायला भेटेल. तुम्ही जर खरे निसर्गप्रेमी असाल, निसर्गाच्या सानिध्यात राहणं तुम्ही पसंत करत असाल ना, तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. आता मी तुम्हाला रेट सांगतो. रेट ज्यावेळेस तुम्ही या प्रोजेक्टचा बघाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की खरंच खूप चांगला रेट ह्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने इथं डेव्हलपरकडून ठेवण्यात आलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या प्रोजेक्टमध्ये याल, तुम्हाला इथला एखादा प्लॉट पसंत येईल, त्यावेळेस तुम्ही डेव्हलपरशी 1 to 1 बोला. तुमचं पेमेंट शेड्यूल बघून तुम्हाला निगोशिएशनला पण निश्चित ते मदत करतील. सो आता आपण काय करू, जे केअरटेकरचं रूम आहे खालच्या साईडला तिथं जाऊया आणि मी तुम्हाला प्रायझिंगसुद्धा सांगतो. सो मंडळी, या व्हिडिओच्या शेवटी आपल्या जेवळ्याचा विषय म्हणजे रेट समजून घेऊया. आता रेट सांगण्यासाठी मी या प्रोजेक्टचे हे जे सर्वंट क्वार्टर आहे, तिथे या प्रोजेक्टचे केअरटेकर आणि वॉचमॅन राहतात. ही खूप जमेची बाजू आहे या प्रोजेक्टची. आणि या बरोबर समोरच्या साईडला इथे या प्रोजेक्टचं पहिलं गेट आहे. दुसरं गेट तिकडे समोर आहे, तिथं पण एक वॉचमॅनची केबिन आहे. आणि त्याच्या आतमध्ये मेन गेट आहे. आता इथं रेटची जी वर्गवारी आहे ना, ती पुढून मागच्या साईडला करण्यात आली. म्हणजे जर तुमचे प्लॉट पुढच्या दिशेला असेल आणि तुमचा वॉटर व्ह्यू जास्त येत असेल प्लॉटवरनं, तर तुमच्यासाठी 700 रुपये इथं रेट असेल. मधले जे प्लॉट आहे त्यांचा रेट 600 रुपये असेल. आणि जे सगळ्यात शेवटचे रेट आहे, जिथे मी तुम्हाला आता ॲम्युनिटीज सांगत होतो, तिथले 500 रुपये रेट ठेवण्यात आला. म्हणजे 11,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेण्यासाठी बेसिक कॉस्ट तुम्हाला 55 लाख रुपये लागेल. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि लिगल चार्जेस पकडून साधारणतः 10 to तुम्हाला 60 लाख रुपयाचं बजेट असावं लागणार आहे. बाकी इथले ओनर जे आहेत ते खरंच खूप चांगली व्यक्तिमत्व आहे. तुमचं पेमेंट शेड्यूल बघून तुम्हाला निगोशिएशन पण निश्चित करून देतील. आमचे ह्याच्या आधी पण बऱ्याच कस्टमरने इथे प्लॉट घेतलेत आणि सगळे समाधानी ग्राहक जे आमच्या बुकमाय वास्तू थ्रू आलेत ते इथे आहेत. सो अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. सो तुमचे काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करू शकता किंवा कमेंट करू शकता आणि विचारू शकता. त्या व्यतिरिक्त आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि प्रत्येक व्हिडिओ हा क्लिअर टायटलच असतो. त्याच्यानंतरच आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रोजेक्ट घेऊन येत असतो. सो तुम्ही नोटिफिकेशन लावून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला निश्चित बघता येतील. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.